लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा आता आज 12 जानेवारी, आज आहे सोमवार आणि मकर संक्रांतीनिमित्त 2 हप्ते आजपासून वितरित करणार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर आधी नोव्हेंबरचा हप्ता येईल, त्यानंतर लगेच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये येतील, अशी माहिती स्वतः अदिती तटकरे मॅडम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। होय, मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 2 हप्ते देणार अशी त्यांनी घोषणा केली होती आणि मकर संक्रांतीला अवघे 2 दिवस उरलेले आहेत। आज आहे 12 जानेवारी, उद्या 13 जानेवारी 2 दिवस हे वितरित केले जाणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अशी 2 मोठ्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐकून खूप आनंद होणार आहे। त्यामुळं ह्या 2 गोष्टी काय आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे। पहा, लाडक्या बहिणींना जी चिंता होती ती म्हणजे KYCची, बरोबर। त्यामुळं लाडक्या बहिणींना एक सांगू इच्छितो की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सध्या तरी KYCचं तिथं काहीही रूल असा आपल्याला दिसत नाही आहे। KYC झालीच पाहिजे असा कुठलाही GR किंवा कुठलीही माहिती अजून आलेली नाही। त्यामुळं सरकारला माहिती आहे निवडणूक आहे, त्यामुळं सरसकट वाटप हे 100% होणार हे आपल्याला आता दिसून येत आहे। सरकारची तशी तयारीसुद्धा झालेली आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमची तयारी ही झालेली आहे, परंतु एक इथं मोठी अडचण आलेली आहे, ती म्हणजे विरोधी पक्षांनी शासनाकडे एक परिपत्रक जारी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना हप्ता हा निवडणुकीच्या अगोदर देऊ नये, अन्यथा आमच्यावर अन्याय होईल असं त्यांनी सांगितलं आहे। याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटत आहे की निवडणुकीच्या अगोदर जर पैसे दिले तर 100% पुन्हा एकदा महायुती सरकार हे सत्तेत बसणार। त्यामुळे त्यांनी अशी एक विनंती केली आहे की हा जो हप्ता आहे तो निवडणुकीनंतर देण्यात यावा याच्यावरती। परंतु आता सरकारचा, शासनाचा सॉरी काय निर्णय येतोय हे पाहावं लागेल, कारण आज जर हप्ता आला नाही तर लाडक्या बहिणीचा सण कसा जाणार हा एक मोठा चिंतेचा प्रश्न आहे। कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% येणार। मुख्यमंत्र्यांनीच नाही तर प्रत्येक नगरसेवकांनी, प्रत्येक त्यांच्या महायुतीच्या नेत्यांनी हा मेसेज प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती सुद्धा पाठवलेला आहे की 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या खात्यात 100% येणार असल्याची माहिती आणि मिळाली आहे। आणि आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये आजपासून वितरित होण्याची इथं दाट शक्यता आहे, कारण अवघे 2 दिवस उरलेले आहेत। आज 12 जानेवारी आहे, उद्या 13 जानेवारी आणि 2 दिवसात लाडक्या बहिणींना 100% ही पैसे वितरित होणार असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा विविध अनेक इतर मंत्री असतील, अदिती तटकरे मॅडम असतील, यांनी सगळ्यांनी माहिती ही दिलेली होती। प्रत्येक यांनी सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की पुण्यामध्ये जर त्यांची सत्ता आली तर पुण्यातील मेट्रो आणि PMTचा प्रवास आम्ही मोफत करणार आहोत। सोबत त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना आणणार आहोत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1ही रुपया व्याज द्यायची गरज नाही आणि स्वतः त्यांचा व्यवसाय त्या सुरू करू शकतात। होय, ही आत्ताची मोठी बातमी आहे, ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। पहा, त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की आम्ही भरपूर बँकेशी बोलणं चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींकरिता 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना हे सरकार लवकरच तुमच्या समोर आणणार आहे। कमीत कमी ते 31 जानेवारीपर्यंत याचा निर्णय घेऊन तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना तुमच्यापर्यंत 100% आणणार आहेत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। त्यांनी सभेत बोलताना, माध्यमांशी बोलताना सुद्धा हे सांगितलेलं आहे की आम्ही PMT, मेट्रो आणि बिनव्याजी कर्ज योजना ह्या 3 योजना आणणार आहोत जर त्यांचं सरकार हे सत्तेत आलं तर। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। अजून त्याच्यावरती लाडक्या बहिणींना आम्ही लखपती कसं बनवणार याच्याकडे त्यांचा कल असणार आहे, हे सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। एवढंच नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की योजना आम्ही बंद करणार नाही आहोत, आम्ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत।
लखपती दिदी बनवणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की त्यांना विविध अनेक योजनांचा लाभसुद्धा आम्ही देणार आहोत. होय, तर यांची काल एक मोठी बैठक झालेली आहे. त्यांनी ह्याच्यासाठी मंजुरीसुद्धा दिलेली आहे. सरकार हप्ता वितरणाच्या तयारीत आहे आणि कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती 3,000 रुपयांचा मेसेज हा येणार आहे. तर टेन्शन घ्यायची गरज नाही. आजपासून पुढे हे वाटप होईल. आज पहिला टप्पा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. व्हिडिओमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ती खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामध्ये पहा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु नोव्हेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाही, अशा लाडक्या बहिणींना आधी नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. होय, नोव्हेंबरचा हप्ता आल्यानंतर लगेच डिसेंबर जानेवारीचा हप्तासुद्धा वाटप होणार. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी नाराज होत्या की नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, काय करायचं. टेन्शन घेऊ नका, आधी नोव्हेंबरचा हप्ता येईल, मग लगेच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्तासुद्धा हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी अशा टेन्शनमध्ये होत्या की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तर काय करावं, तर काही करायची गरज नाही. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 100% नोव्हेंबरचा आणि नंतर लगेच डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 100% तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज मोबाईल सतत चेक करत राहा, कारण कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती 3,000 रुपयांचा मेसेज हा खटकन येऊ शकतो. कारण आजपासून वितरण करणार आहोत असं सरकारने माहितीसुद्धा दिलेली आहे. तर ह्यासाठी काही विशेष काळजी घ्यायची गरज आहे का, तर ह्या हप्त्यासाठी काहीही विशेष काळजी घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 100% येणार. आणि जर नोव्हेंबरचा आला नसेल तर एकदा फक्त चेक करून या की आपलं नाव बाद तर झालेलं नाही ना. जर बाद झालेलं नसेल, यादीमध्ये असेल, तर 100% तुम्हाला हप्ते हे आल्याशिवाय राहणार नाही. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार पहा. आज जर पाहिलं तर आपण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती अशा महत्त्वाच्या 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आणि उद्या 10 ते 12 आणि परवा 10 ते 12 असे 3 दिवस हे वितरण हे चालू राहणार आहे. आता कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा येणार आहे पोस्ट खात्यात, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, नंतर ज्या उर्वरित सरकारी बँक आहेत आणि नंतर खाजगी बँकांमध्ये हे वितरण चालणार आहे. होय, लक्षात घ्या, हे वितरण 3 दिवस चालणार आहे. आज 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारीपर्यंत हे वितरण चालू राहणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी हे वितरण चालू राहणार आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो आहे, कारण परत काय होतं, लाडक्या बहिणींना माहीत नसतं की काय होतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करणं तुमचं काम आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाहीत त्यांच्यापर्यंत हप्ता हा पोचवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु आपलं कामच ते आहे तुमच्यापर्यंत खरी माहिती पोचवणं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत का, तुमचं म्हणणं काय आहे, EKYC बद्दल काय म्हणणं आहे, काय आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत नक्की पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.